राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेची आगामी 4थ्या हप्त्याची देखील तारीख जाहीर झालेली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। तातडीने वितरित करा उर्वरित पीक विमा, धनंजय मुंडे यांचे निर्देश। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप 2023 मध्ये अग्रिम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पीक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नामध्ये झालेली घट यातील फरक रक्कम या संदर्भामध्ये कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासणी करावेत व तातडीने शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा अदा करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे आवश्यक। जर पाहायला गेलं तर गत 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करून घेणे अनिवार्य आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खात्याची ई-KYC करून घेण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांनी ई-KYC केली तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। गायीचे दूध महागले, 2 रुपये झाली वाढ। सध्या जर पाहायला गेलं तर गायीच्या दुधाच्या विक्री दरामध्ये लिटरला 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय झालेला असून आता प्रति लिटर 54 वरून 56 रुपये दर करण्यात आलेला आहे। त्याची कारवाई तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्की यांनी दिले आहे। 3.25 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 138 कोटी रुपयांची भरपाई। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावरती जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, त्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसलेला होता। यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 3,39,000 शेतकऱ्यांना 138 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमाही झालेली आहे। गेल्या 4 वर्षातील सर्वाधिक भरपाई आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल। लाभार्थ्यांची यादी लवकर जाहीर होणार। ऑगस्टमध्ये 2 महिन्यांचा हप्ता। जर पाहायला गेलं तर 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता हा जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणलेली आहे। त्यात आणखी शिथिलता देत आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्यक्ष निवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। आता जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात सिंचनासाठी जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या प्रकल्पांसाठीच्या दृष्टीने आवश्यक मान्यता व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4थ्या हप्त्याची तारीख जाहीर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर चालू आर्थिक वर्षासाठी विविध योजनांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी रुपये 34,000 कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नुकसान भरपाई, पीक विमा आणि इतर दरमहा पेन्शन योजनांचे अनुदान देण्यात येणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे आवश्यक आहे। ई-KYC केले तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4थ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेअर मार्केट संदर्भातील बातमी। निफ्टी पहिल्यांदाच 25,000 पार तर सेन्सेक्स 81,867 अंकावर बंद। एनर्जी शेअर्स वधारले। सध्या जर पाहायला गेलं तर आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकाच्या उसळीसह 25,010.90 अंकावर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकाच्या उसळीसह 81,867.55 अंकावर बंद झाला। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।